आपण असा व्हिडिओ कुठं ना कुठं पाहिला आहे की ज्या रनवेवर कार्गो प्लेन फायटर जेट उतरत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल. हा व्हिडिओ आहे आपल्या नॉर्थ ईस्ट आसाममधला. पंतप्रधान मोदींनी एक हिस्टॉरिकल टच डाऊन केलंय. हे भारताच्या सिक्युरिटीसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण काही युद्ध झाले तर सर्वात पहिले एअरवेज उडवले जातात. हे जर तुम्हाला माहीत आहे, तर माहीत नसेल तर पाकिस्तानला विचारा. स्वतः आपले पंतप्रधान मोदींनी एका C-130 विमानातून आपले लँडिंग करताना दिसत आहे. स्वतः पंतप्रधान का तर हे दाखवत आहे भरोसा आणि टेक्नॉलॉजीवरचा विश्वास. त्यानंतर भरपूर जणांनी ट्विट केली. त्यात गडकरी, गृहमंत्री अमित शहा, PM, तर तसेच आसामचे CM यांनी. पण भारतासाठी हे इतकं महत्त्वाचं आहे का? आपण ऑपरेशन सिंधूरमध्ये पाकिस्तानच्या एअरबेसचे आपण हाल काय केले ते बघितलं. त्यात प्रामुख्याने नूरखान एअरबेसचे सॅटेलाइट इमेज आपण दाखवले. आणखीन भरपूर एअरबेसचे आपण फोटो दाखवले आणि व्हिडिओ होता. भविष्यात जर युद्ध चायनासोबत झाले तर नुकसान दोन्ही साईडनं होते. हे तर जग जाहीर आहे. आपल्याला इमर्जन्सीमध्ये ऑप्शन खुले व्हावे यासाठी हे सर्व केले जाते. फक्त फायटर जेट नाही तर आर्मीसाठी लागणारी इक्विपमेंट, इमर्जन्सी फोर्स पाठवणे या कामा येते. सध्या आसाममध्ये मोरानमध्ये हा रोड चालू आहे. याचा रोड काम कम्प्लीट झालाय. असे भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात बनवले जात आहे. अगोदर आपण राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये पाहिले. आता वेगवेगळ्या ठिकाणी काम चालू आहे. त्याच्यावर आज सुखोई 30 राफेल आणि कार्गो प्लेन उतरले. असेच वेगवेगळ्या देशाच्या कोपऱ्यात काम केले जाते. प्रामुख्याने आसाममध्ये 5, वेस्ट बेंगॉलमध्ये 4, अरुणाचल प्रदेश 3, गुजरात 3, राजस्थान 3, बिहार 2, हरियाणा 2, जम्मू काश्मीर 2, तामिळनाडू 1, पंजाब 1. अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे रोड बनवले जाणार आहे की ज्यावर फायटर जेट आणि कार्गो प्लेन व्यवस्थित उतरावे.